नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. राज्यात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने सविस्तर रणनीती तयार केली, असे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतेच सांगितले. त्यांनी मंत्रिपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जास्तीत जास्त जागा जिंकण्याची रणनीती आखली होती. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैभव यांच्या उपस्थितीत प्रदेश भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर पंकजा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की गेल्या 2 दिवसात विधानसभेच्या सर्व 288 जागा व्यापक चर्चा झाली आहे. तर कोर कमिटीने 21 जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या राज्य भाजपाच्या परिषदेत उपस्थित करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा केली. तिथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अमित शहा पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करतील. दरम्यान नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. यावेळी बीडमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे भाजपाच्या नेत्या पंकजा यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात होता. तर बोले किल्ल्याच्याच त्यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. अशातच या महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा संधी दिली आणि तब्बल 4 वर्षांनी त्या पुन्हा विधिमंडळात पोहोचल्या. आणि एप्रिल-मे मध्ये राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षांना सोबत घेत महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवूनही भाजपाला जबरदस्त धक्का बसला. गेल्या निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपाची यंदा अवघे 9 जागांवर घसरण झाली आहे. तर त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा दमदार कामगिरी करत सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे. आता यासाठी पक्षाकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत बैठकीचा धडाका सुरू झाला आहे. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.